बीडमध्ये एक छान अशी वक्तृत्व स्पर्धा होती. त्यासाठी मी बीडला गेले माझ्या आईसोबत. आपण बघू शकता, हे आहे इथलं जे तुलसी कॉलेज आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी बीड. या ठिकाणी मोठी कॉम्पिटिशन होती. आपण बघू शकता की बाहेरच हे खूप सुंदर असं बॅनर लावलेलं होतं. कॉलेजमार्फत मी त्या कॉम्पिटिशनसाठी गेले आणि इथे सगळे जे मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी सुंदर असं भाष्य केलं सुरुवातीला आणि आपण बघू शकतात की त्यांनी खूप छान असं मनोगत व्यक्त केले. स्पर्धेबद्दल, कॉलेजविषयी भरपूर अशी माहिती सगळ्यांना दिली. कॉलेजने काय काय आयोजित केलेल्या आहेत गोष्टी त्यासुद्धा त्यांनी सांगितल्या की गरजू विद्यार्थ्यांना मदत असेल, सायकल वाटप असेल, फॅशन डिझायनिंगसाठी ज्या मुली लांबून येतात त्यांना सायकल वाटप दिली. म्हणजे भरपूर त्या कॉलेजने खूप सारे विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. शिष्यवृत्ती असेल, जे ऊसतोड कामगारांची मुलं आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती असेल, असे अनेक विषय. गौतम बुद्धांचा सुंदर असा फोटो मला दिसला आणि मन प्रसन्न झालं. जेवण झाल्यानंतर आमची स्पर्धा ही दुसऱ्या हॉलमध्ये घेण्यात आली जेवणाच्या नंतर आणि माझा नंतर हा नंबर होता. पहिले या हॉलमध्ये स्पर्धा होती, बट काही काळानंतर ती खाली घेण्यात आली कारण दुसरे विद्यार्थी महाविद्यालयीन गटातले हे जास्त होते म्हणून. मग पदव्युत्तरचे थोडे कमी असल्या कारणाने ती स्पर्धा परत खाली घेण्यात आली. इथे आता माझा नंबर चालू आहे, आपण ऐकू शकता. तू गात होतास माणसांचे दुःख, आजोबांच्या कथा, महारांच्या मुकाबल्यात झोपड्यांची व्यथा, झोपड्यांची संघर्ष करणारी माणसं ही लढणारी असतात. प्रतिकाराचे दुसरे नाव म्हणजे संघर्ष होय. मानवी हक्क आणि आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करावयाचा असेल तर मुळात संघर्ष हा करावाच लागतो. रस्त्याने अनवाणी कारणे चालत असताना आपल्या मनामध्ये विचार येतो की मी किती मोठा संघर्ष करत आहे, पण त्या क्षणी समोरून येणारी अपंग व्यक्ती आपल्याला दिसते त्यावेळेस कळतं की खरोखरच या जगामध्ये प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. फरक फक्त इतकाच असतो की काहींच्या वाटांना संघर्ष हा फार कमी प्रमाणात येतो, परंतु काही व्यक्तींच्या वाटांना तोच संघर्ष अगदी जन्मापासून येत असतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला तोच संघर्ष अगदी जन्मापासून. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 16 विषयाची सुरुवात करत आहे. आपणासमोर विषय मांडत आहे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील आंबेडकरवादी दृष्टिकोन. मोठं भाषण आहे ते, मी नक्की नंतर अपलोड करेल. आणि बक्षीस वितरण हे खूप उशिरा झालं. त्यावेळेस अनेक मान्यवरांनी भाषण केलं आणि जो सस्पेन्स आहे तो वाढतच जात होता. त्यानंतर फायनली माझाही नंबर आला, उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. खूप छान वाटलं. हे सगळे विद्यार्थी आपण बघू शकतात, हे सगळे मान्यवर. एक कॉमन फोटो काढला. आणि दुसरी एक खास गोष्ट म्हणजे माझं जे कॉलेज आहे MBAचं, त्या कॉलेजने देखील ही न्यूजपेपरमध्ये दिली. तीही गोष्ट फार मनाला आवडली. असा हा कार्यक्रम झाला. धन्यवाद.